मी मंदा संजय गंधारे, माझे UPSC टाकळघाट उपकेंद्र कोतेवाडा इथून मी बोलत आहे। आमचं काळं वस्त्र धारण करण्याचं कारण की आमच्यावर शासनाने खूप कामं लादवलेले आहे। कारण की कामं म्हणजे जे आमचे SRचे, BLOचे, आयुष्मानचे हे खूप आमच्याकडे ऑनलाईन कामं खूप लादवले गेले आहे। त्यामुळे आम्हाला आमचे जे कामं आहे, जे आमचे होम विजिट आहे त्या पण कमी होत आहे। गरोदर माताकडं लक्ष नाही आहे, बच्चूकडे लक्ष नाही आहे, जे हायरिक्स माता आहे त्यांच्याकडे पण लक्ष नाही आहे। गरोदर माता, हायरिक्स बच्चू यांच्याकडे आमचं म्हणजे लक्ष राहत नाही आहे। कारण की आम्हाला हे जे ऑनलाईन कामं दिले आहे त्यामुळे आमचे ऑनलाईन कामाच्या याच्यानी कारण अजून आमच्याकडे नेटवर्क पण चांगलं राहत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप सक्ती करत आहे की नाही आज तुमचे हे कामं झालेच पाहिजे, आभा कार्ड झाले पाहिजे, आयुष्मान झाले पाहिजे, SRचं पण झालं पाहिजे, असे ऑनलाईन कामं दिलं आहे आमच्यावर। त्यामुळे आमच्यावर खूप असा दबाव आहे आणि नाही जर केले तर आम्हाला म्हणते की FR दर्ज करा, FR दर्ज करतो तुमच्यावर असं म्हणत आहे। शोकासपत्र देत आहे आमचे जर कामं नाही झाले तर। शासनाने आम्हाला एवढं याच्यात संकटात असं आणल्यासारखं केलं आहे की खूप आमच्यावर खूप कामं दिले आहे। त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे काय करावं आणि काय कोणाला व्हिजिट द्यावं, बच्चूला व्हिजिट द्यावं का गरोदर मातेला व्हिजिट द्यावं की होम व्हिजिट करावं असं आम्हाला काहीच सुचत नाही। म्हणजे असं रात्री असे फोन येतात की नाही आमचं आयुष्मान इकडं OTP नाही आहे, तिकडे ओरडतात आमच्याकडं। आम्ही जे आयुष्मान काढलं ते OTP आला असे करतात। समोर पण असं फेस टू फेस येत नाही आमच्याकडे, असे लाभार्थी म्हणतात की नाही तुम्हाला। आणि आमच्यावर असं सरकार सक्ती करत आहे का नाही आज एवढे झालेच पाहिजे आणि आम्ही गावातल्या लाभार्थ्यांना सांगतो हां जातो करतो असे लोक आम्हाला बोलतात, पण आम्हाला इकडं अजून दबावात घेतात शासन। मी सुनंदा बशेशंकर, भंडारा जिल्हा CI2 संघटना। आत्ताच मॅडमनी सांगितलं आहे की आशांवर किती प्रकारचा दबाव आहे। खरंच आहे, आरोग्य संघटनेने, आरोग्य विभागाने, सरकारने म्हटलेलं आहे की आशा वर्कर हे आरोग्य विभागाचा कणा आहे आणि खरंच आहे। आशा वर्करशिवाय कोणत्याही आरोग्य विभागाचे काम होऊ शकत नाही। जेव्हा आरोग्य विभागाचं काम करायसाठी आशा वर्कर गाव स्तरावरून काम करते, गाव स्तरावर काम करते, जेव्हा काम करते तेव्हाच वरच्या अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग देते। सरकारला एवढी रिपोर्टिंग सर्व आशा वर्कर मार्फतच, अधिकाऱ्यामार्फतच सरकारला एवढी रिपोर्टिंग जाते। मग ज्या अर्थी 10 वर्ष झाले आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याला शासकीय सेवेमध्ये सरकारने सामावून घेतलेलं आहे, त्यांचा जिहार काढलेला आहे। मग 17, 18 वर्ष आशा वर्करांना काम करण्यासाठी झालेले आहे, मग त्यांना शासकीय सेवेचा कोणताही लाभ नाही का? मग सरकार कोणत्या व्यक्तींवर, कशावर सरकार खर्च करत आहे? सरकारचे खरे पाहिले तर धोरण शैक्षणिक क्षेत्रावर आणि आरोग्य क्षेत्रामध्ये शासनाने आपलं लक्ष देऊन त्यांच्यावर खर्च करायला पाहिजे। आरोग्य विभागाचे आशा वर्कर एवढं काम करतात, त्यांना 10 न 15 हजार न 16 हजाराचीही इन्कम होत नाही। मग त्यांची मानसिक स्थिती कोणत्या पद्धतीची असेल? मग आरोग्य विभागाचं काम कसं बनणार? आरोग्य विभागाचं काम करायचं आहे तर शासनाला आरोग्य विभागावर खर्च करायला पाहिजे, शैक्षणिक क्षेत्रात खर्च करायला पाहिजे। आशा वर्करांवर आज पहिला तर एवढा दबाव आहे, जेही शासन योजना काढत आहेत त्या सर्व योजना आशा वर्करकडे येत आहेत। मग आशा वर्कर माता मृत्यू, बाल मृत्यू, त्यांचे जे काम आहेत, मातांचे आहेत, बालकांचे आहेत, ते काम कसे करणार? आज आशा वर्करांना ऑनलाईन कामं करण्यासाठी, ऑफलाईन कामं करण्यासाठी घरून कामे करावी लागतात। मग त्या आपल्यावर जर होम व्हिजिट कधी करणार? मातांकडे आणि बालकांकडे अतिप्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे आणि वार्डामध्ये माता मृत्यू, बालमृत्यू, विधवांचे आणि किशोरवयीन मुलींचे गरोदर प्रमाणचे प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आशा वर्करांना घिसटलं जातात। प्रेशर ज्या अर्थी सरकारच आशा वर्करला कामासाठी देत आहे तर असे होणारच आहेत। आजच्या प्रसंगी मला हे बोलायचं आहे की सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारीमध्ये शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं तर मग आशा वर्करांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे। अशा प्रकारचं जरी होत नसेल तर मग एवढा प्रेशर आशा वर्करांवर देऊ नये।